अहो पण नाही, मला सगळं मान्य आहे देशपांडे साहेब, पण तुम्ही म्हणाला होतात की ठीक आहे. काय झालं? अमोलच्या केससाठी दुसरा वकील शोधावा लागणार. का? ॲडव्होकेट देशपांडेंना भेटलात ना तुम्ही? काय म्हणाले ते? त्यांच्याशीच फोनवर बोलत होतो. अमोलची केस खूप क्रिटिकल आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते केस घ्यायला तयार नाहीत. मग आता काय करायचं? काका काकू तुम्ही काय ऐकलत का? कशाबद्दल? अमोलची केस केतकीचे बाबा हँडल करतात. काय? हो, आत्ताच मला कळलं. अगं कसं शक्य आहे साक्षी हे? आपण कोणी जाऊन त्यांना भेटलेलो नाही आहोत. आपण कोणी त्यांना हे करायला सांगितलेलं नाहीये. केतकीने सांगितलं असणार त्यांना. कदाचित. आणि आता ते अमोलचा जामीनही द्यायला तयार आहेत. नाही साक्षी, मला मान्य आहे की ते खूप मोठे वकील आहेत. ते अमोलचा जामीन करतीलही. पण ह्या केसची त्यांची फी खूप असू दे, त्यांची कितीही फी असू दे आपण देऊ, पण अमोलला लवकरात लवकर यातून बाहेर काढायला हवं. काकू खरंच काळजी करायची काही गरज नाही. आता अमोल लवकरच सुटेल. आता कोणाला फोन करताय? अभिलाषा, आज दुसऱ्यांदा केतकीच्या बाबांनी अमोलच्या बाबतीत आपल्याला मदत केली. त्यांचे आभार नको मानायला? रणजित सरपोतदार बोलतोय. नमस्कार, मी मकरंद देशमुख बोलतोय. हा बोला. तुम्ही अमोलची केस घेतली असं कळलं. सरपोतदार साहेब, आज दुसऱ्यांदा तुम्ही आम्हाला खूप मोठ्या अडचणीच्या वेळी मदत करताय. थँक्स. नाही नाही, अहो माझं काम आहे. आणि अमोल हा केतकीचा मित्र आहे, त्याच्यामुळे त्याची केस मी नाही घेणार, तो कोण घेणार? त्यामुळे आभार वगैरे मानण्याचं काही कारण नाही. तुमच्यासाठी ही गोष्ट खूप छोटी असेल, पण आमच्यासाठी ही गोष्ट खूप मोठी आहे. तुम्ही अमोलची लवकरात लवकर सुटका कराल ह्याची खात्री आम्हाला आहेच. पण आम्ही तुमची जी काय फी असेल ती लवकरात लवकर तुम्हाला द्यायचा प्रयत्न करू. नाही नाही, हे बघा, तुमच्याकडून मी फीस वगैरे काही घेणार नाहीये. अमोलची केस मी फ्री ऑफ कॉस्ट लढणार आहे. त्यामुळे पैशाचा विषय नको प्लीज. अहो पण सॉरी. काय देशमुख साहेब, माझी आता एका क्लायंट बरोबर मीटिंग आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे वेळ नाहीये बोलायला. पण डोंट वरी, लवकरात लवकर अमोल बाहेर येईल याची व्यवस्था मी करणार आहे. ठेवतो, बाय. काय म्हणाले? ते अमोलची केस लढणार आहेत, कुठलीही फी न घेता. काय? आई कॉफी दे ना. आणते का? हॅलो, काय? ओके, कुठे बघितलं? ओके ओके, ठीक आहे. हा साक्षी बोल. साहेब, आत्ताच एक खबर हाती आली. आपल्या खबरीनेच दिली. कोणती खबर? गुड. बरं साक्षी, आपल्याला आता वेळ वाया घालवून चालणार नाही. ताबडतोब तयार हो आणि मला भेट. येस सर. घे कॉफी. आई, मला कॉफी नको आहे. मला ताबडतोब निघायचंय. अगं आत्ता एवढ्या घाईत कुठे चाललीस? आत्ताच एका खबरीचा फोन होता. त्याने सांगितलं की काही अतिरेक्यांची खबर मिळाली आणि त्यात राज सुद्धा आहे. आई, हे बघ, तू काळजी नको करूस. मला काही होणार नाही. मी सुखरूप परत येईन. साक्षी, मी काय म्हणते, आई प्लीज प्लीज आता मला थांबू नकोस. मला निघावंच लागेल. ही संधी मला चुकवायची नाही.
कोणीही नाही आपल्या मदतीला. ना पोलीस ना सरकार. त्यांच्या तानाशाही वागण्यानं आपल्यावर जुलूम होतोय, अन्याय होतोय. त्यांना आपल्यासारख्या सामान्य लोकांची अजिबात काळजी नाहीये. त्यांना फक्त आपल्या तिजोऱ्या भरायच्या, पण त्यामुळे उपाशी मरतोय आपण. तुम्ही, मी आणि आपल्यासारखे अनेक जण. या सरकारला आपल्याला धडा शिकवावाच लागणार आहे. आपण त्यांचे गुलाम नाही आहोत. आपला हक्क आहे तो, आणि या बंदुकीच्या जोरावर आपण तो मिळवूया. बोला, आहात तयार? हो. मरणाची भीती असेल तर आत्ताच निघून जा. मनाची भीती नाही आम्हाला. ठीक आहे, चला तर मग. येस सर, येस सर. हो सर, माहिती आहे. हो, कल्पना आहे सर. नाही सर, डोंट वरी. हो, मी काळजी घेतो. येस सर, थँक्यू व्हेरी मच सर. हो हो हो, कल्पना आहे. नाही, मागच्या हो, या या सर. हो. सर, सॉरी सर, मला यायला थोडा उशीर झाला. इट्स ओके. तू तयार आहेस ना? येस सर. गेले कित्येक दिवस मी ह्या संधीची वाट बघत होते. निघूया सर. हो, चल. तूच म्हणायचीस ना, हा तळोबा आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतो. मग आज मला याच्याकडे काही मागायचंय. कसं मागायचं तूच सांग. तळोबाच्या अगदी जवळ जा. दोन्ही हात असे लांब कर आणि तळोबाला जोरात हाक मार. राज, तळोबा तुझं ऐकतोय. आता तुला जे हवंय ते माग. साक्षी म्हणते तू मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतोस. मग आज मलाही तुझ्याकडे काही मागायचंय. माझं साक्षीवर मनापासून प्रेम आहे. मी तुझ्याकडे साक्षीला आयुष्यभरासाठी मागतोय.
चला. इतकं सोपं नाहीये. गेंड्याची कातडी पांघरलेले लांडगे ते, त्यांच्याशी लढायला आपल्यालाही त्यांच्या इतकीच ताकद कमवावी लागणार आहे. मन दगडासारखं कठोर बनवा. शेळ्या मेंढ्यांसारखं मान खाली घालून जगण्यापेक्षा मान वर करून वाघासारखी टरकाळी फोडू. ज्या टरकाळीने अख्खं सरकार हादरून जाईल. चूल पेटती अजून. म्हणजे हे लोक कुठेतरी आसपासच आहेत. सर मला असं वाटतं की त्यांना आपल्या येण्याची चाहूल लागली असेल. हो, पण हे लोक फार लांब गेले नसतील. इथेच कुठेतरी लपून बसले असतील. चला रे. प्रत्येक प्रियकराने आपल्या प्रियसीला आवर्जून भेट द्यावी, अशा वस्तूंचं एक्झिबिशन. वाव, आधी का नाही सांगितलंस? राज, इथून पुढे ना प्रत्येक वेळेला जेव्हा मला भेटायला येशील ना तेव्हा असंच काहीतरी गिफ्ट घेऊन येत जा. वहिनी, काय झालं? कसला विचार करताय? अगं, साक्षी आपल्या मिशनवर गेली आणि जीवाला घोर लावून गेली. हो ना,
मलाही तिचं टेन्शन आलंय. काळजी वाटत राहते ग सारखी. और कुठे असेल, कशी असेल, काय करत असेल, धड खाल्लं प्यालं तरी असेल का नाही. जोपर्यंत ती सुखरूप घरी परत येत नाही ना, तोपर्यंत जीवाला चैन मिळणार नाही. पण मी म्हणते तिने जाण्याची काय गरज होती? इतर ऑफिसर नव्हते का? ही नसती गेली तर काय बिघडलं असतं? काय झालं? काही नाही, साक्षी मिशनवर गेली तेव्हा वहिनी. वहिनी अगं, मिशनवर जायची तिची पहिल्यापासून इच्छा होती, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. मग तरी तू हो पण चांगली नोकरी आहे. हे मध्येच तिने मिशनचं काय काढलं? हे बघ, साक्षीवरच्या प्रेमापोटी आपण असा छोटा विचार नको करायला. या मिशनचं तिच्या आयुष्यात किती महत्व आहे हे आपल्यालाही माहिती आहे. राजला अटक करणं हे तिच्यासाठी पर्सनल लेवलवर खूप महत्वाचं आहे वहिनी. आणि मुळात अतिरेक्यांना पकडून देऊन तू देशासाठी केवढी मोठी कामगिरी करणार आहे. सगळं कळतंय मला मकरंद, पण हे बघ वहिनी, तुझा साक्षीवर विश्वास आहे ना, मग तू का काळजी करतेस? ती तिची कामगिरी पूर्णपणे पार पाडून सुखरूप परत येईल. देव करो नी तसंच हो.